सो ठीक आहे, मी माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे प्रीती. ठीक आहे, प्रीती दुबे. मी इथे तुम्हाला रिझनिंग आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे. ओके, आता आज आम्ही काय शिकणार आहे? रिझनिंग. रिझनिंग म्हणजे तुम्हाला समजतं की रिझनिंग काय असतं? त्याच्या नावाने काय करू सांगू शकता का? काय रिझनिंग? काय लावायचं? लॉजिक लावायचं. आता ही स्टार्टिंगचे जे वर्ड आहे रिझन म्हणजे काहीतरी कारण असेल, काहीतरी रिझन असेल, रिझनिंग. त्याच्या पुढे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील, भरपूर भेटतील. आता म्हणजे मी डेली लाईफ एक्झाम्पल्स देते. आता हे बेंच असं ठेवलेलं आहे, काही रिझन आहे त्याच्यामागे. आता मुलं बसते, कशा बसतंय त्याच्यावर म्हणजे आपल्याकडे काय आहे, एक व्हेरियस फॉर्म्स आहे. आपण कशा त्याला तथ्य म्हणजे त्याच्यातून काय काढून आपण आउटपुट घेतो आहे. आणि रिझनिंगमध्ये भरपूर प्रकार असतं. आता आपण एक्झामविषयी बोलतो. एक्झाममध्ये कसं आहे, एक्झाम जे आहे तुम्ही बँकिंग घ्या, SSC घ्या, रेल्वे घ्या, हे जे रिझनिंग टॉपिक आहे ते येतच तिकडे. ओके, आणि रिझनिंगचा प्रकार आहे बेसिक मोस्टली म्हणजे जो 2 मोठे प्रकार आहे त्याचे आहे वर्बल आणि तुम्हाला कळते का वर्बल आणि नॉन वर्बल म्हणजे डिफरन्स काय आहे? सांगू शकता? गेस करा. वर्बल मीनिंग काय? वर्बलचं मीनिंग काय? गेस करा ना, काय मीनिंग आहे? आता वर्बल म्हणजे आपण तोंडानं बोलते जे, वर्बली बोलते जे तसं. मग रिझनिंगमध्ये कसं आहे, तुम्हाला स्टेटमेंट्स काही भेटतील, काही लिहिलेल्या भेटतील, काही क्वेश्चन्स भेटतील, जसं ते आपण वर्बली म्हणजे बोलते तसं ते असतील, ते वर्बल रिझनिंगमध्ये. आणि ह्याच्यात खूप सारे प्रकार असतात. आणि नॉन वर्बल म्हणजे ज्याच्यात तुम्हाला काही बोलणार नाही आहे, तुम्हाला इमेजेस दाखवणार आहे. तसं तुम्ही SSC रेल्वेच्या एक्झाम दिल्या, आता तुम्ही बघितलं असेल की ते डायग्राम आहे, डायग्राममध्ये ते मला काही लिहिलं नाही, फक्त ती पुढच्या डायग्राम तुम्ही कंप्लीट करा, पुढचं काय येणार आहे ॲनॉलॉजी ते लावा, ते येतं नॉन वर्बलमध्ये. तर हे मोठं डिफरन्स आहे. आणि याच्यात भरपूर टॉपिक्स आहे वर्बलमध्ये. फर्स्ट मी एक एक सांगते तसा. ठीक आहे, आता फर्स्ट स्टेटमेंट्स दिला जाईल. हां, या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला अरेंजमेंट्स. आता अरेंजमेंट्स किती प्रकारचं असतं तुम्हाला माहिती? की नंबर ऑफ अरेंजमेंट्स, डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट? किती असेल अरेंजमेंट्स? अरेंजमेंट म्हणजे काय? आता हे क्लास कसं बसली, कुठला अरेंजमेंट आहे ना, काहीतरी आहे ना अरेंजमेंट. कसलं अरेंजमेंट आहे? व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली कसलं बसलं, कसलं बसलं आपण? हे हॉरिझॉन्टल, हे असं व्हर्टिकल. मोस्टली इन रिझनिंग 2-3 टाईप्स येतं सिटिंगमध्ये जसं असतं. आता हे बघा, अरेंजमेंट्स जे आहे, जे क्वेश्चन विचारतं सिटिंग अरेंजमेंट्स, ते कसे दिले आहे? एक असतं सर्क्युलर. हां, सर्क्युलर. अजून ते सर्क्युलर झाला, सर्क्युलर सिटिंग झाला. अजून काय? आता तुम्ही कसे बसले आताच मी बोलले, लिनियर लाईनमध्ये. ठीक आहे, पॅरलल, तुम्ही एकमेकांना फेस करून बघू शकता, ते पॅरलल झालं तसं. आता याच्यात ते काय करू शकतं, भरपूर शेप्स पण ॲड होते. हे अरेंजमेंट्स आहे, हे 3 प्रकार आहे. अजून कोणता शेप तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही बसू शकता त्यातला? इमॅजिन करा, वेरियस शेप्स काय आपले मॅथमॅटिक्स गेले ना, जॉमेट्री आपण शिकले ना, तर मग तुमचा फोन, फोन कोणत्या शेपमध्ये आहे? स्क्वेअर आहे तो फोन, स्क्वेअर आहे. मग काय, घाबरू नका, सांगा ना काय ते शेप कसे आहे, स्क्वेअर कसे असतं? हां, काय सांगा ना कसे असतं शेप, काय स्क्वेअरचं आहे? सिम्पल आहे. स्क्वेअर जे असतं, ऑल साइड्स आर इक्वल, म्हणजे हे जे आहे इक्वल आहे. आणि जे आपला फोन आपण वापरते तो कुठला शेप आहे? नाही सांगू शकत. रोज वापरता आणि रोज आपण बघता रेक्टँगल, ऐकलंय? ते कसे असतं, त्यांचे 2 साइड्स पॅरलल असतात. आता हे बघा, हे मोठं, हे मोठं, असं छोटं, असं पण येऊ शकतं, हे असं
हे छोटं, हे छोटं, हे मोठं. दोघी साईड्स एकमेकांना पॅरलल असतात आणि दोघांची लेंथ इक्वल असतं आणि हे जे आहे हे दोघांची इक्वल असतं आणि हे पॅरलल असतं. स्क्वेअरमध्ये काय चौघी साईड्स सारखंच आहे. हे बेसिक्स आहे, आपल्याला थोडा बेसिक्सवर बघावं लागेल. ओके, आता मी पुढचं अरेंजमेंट सांगते. स्क्वेअर, रेक्टेंगल, अजून काही शेप्स तुम्ही सांगू शकता का? हे किती साईड्स असले? 4. 4 पैकी कमी असतं का काही? असतं ना. त्रिकोण म्हणतो आपण त्याला. ट्रायंगल पण येऊ शकतं. अजून आफ्टर 3 झाले, हे साईड्स 3 झाले, हे 4 झाले, अजून काय आठवतंय का? पुढचं काय आठवतंय? नाही? पेंटागॉन. तुम्ही नोट करून घ्या जर पाहिजे तर, कारण की ना हे बेसिक्स एक्झाम्समध्ये ना हे येणार नाही आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे की कुठलं शेप्स काय आहे. ते शेप्स इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला शेप्सनी माहिती आहे, जर एक्झाममध्ये सांगितलं की ते सिटिंग अरेंजमेंट इन अ पेंटागॉनल पोझिशन, हाऊ यू विल ड्राईव्ह, because you don't know the image, like how to draw the image of square or rectangle. When it is not clear, that draw करून घ्या तो. पेंटागॉन ज्याला 5 साईड असतं. हेक्सागॉन किती असेल हेक्सागॉनला? येस. अच्छा, तुमचं शिक्षण मराठीमध्ये झालं आहे का तसं? हां हां, समजतं मला. ओके, पण हे जे शेप्स आहे मराठीमध्ये मला काय बोलतात, मला हे ते माहिती नाही आहे, पण हे शेप्स म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जेव्हा दिसतं ना स्क्रीनवर, इंग्लिश आणि मराठी दोघी लँग्वेजमध्ये असेल, काही प्रॉब्लेम नसेल तेव्हा. म्हणजे हे कारण की तुम्ही आता बँकिंगला जात आहे, तिकडे आय गेस मराठी लँग्वेज नाही आहे, इंग्लिश आणि हिंदी पण कदाचित नाहीच आहे, कारण की भरपूर क्वेश्चन जे असतं इंग्लिशमध्ये असतं. आपल्याला इंग्लिशमध्ये तो मॅक्झिमम प्रॅक्टिस करा की आपल्याला इंग्लिश तर गेलं, तुमचं ते मराठी आहे ते तर यायला पाहिजे, पण हे पण कारण की भरपूर क्वेश्चन असतं, ते मराठीमध्ये ते क्वेश्चन असतं, काही काही वर्ड आहे ते इंग्लिशमध्येच देते, कारण की त्याचे काही ट्रान्सलेशन नाही आहे. तर हे बेसिक्स करा आपला. ओके, याच्या पुढे अजून होतं हेप्टागॉन, ऑक्टागॉन, हे नोट करून घ्या तोपर्यंत तुम्ही. झालं? ठीक आहे, हे बेसिक्स. ओके, हे तर एक प्रकार झाला की अरेंजमेंट कुठल्या कुठल्या प्रकारमध्ये येते. आता मी ह्याला नेक्स्ट करते. एक मिनटं, क्लिअर करू का? ठीक आहे, आता ते झालं आपलं की बेसिक अरेंजमेंट्स कसं झालं. आता थर्ड पॉईंट, ठीक आहे, कोडिंग, डिकोडिंग. आता याचा अर्थ माहिती असेल, काय असतं गेस करा. कोडिंग डिकोडिंग, कोड दिलाय आणि तुम्हाला डिकोड करायचं आहे. ते म्हणजे एक पासवर्ड असतं आपल्याकडे, त्याला डिकोड करायचं. जसं फोनमध्ये असतं ना तसंच आहे.
मग याच्यात आपल्यामध्ये रिझनिंगमध्ये कशा विचारतं, अल्फाबेटिकल देतं कधी कधी, कधी कधी अल्फाबेटिक अँड न्यूमॅरिकल मिक्स येतं. अल्फाबेट समजतं आपला, किती अल्फाबेट्स आपल्याकडे, किती आहे इंग्लिशमध्ये, 26 आहे. त्याचा वापर करून ते हे देतं. आणि न्यूमॅरिकल, कधी कधी न्यूमॅरिकल, अल्फाबेटिक अँड कॅरेक्टरिस्टिक्स व्हेरियस, जे जसं आपलं स्टार असलं, हॅश असलं, ते पण येतं एक्झाममध्ये. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहे. ओके. कोडिंग डिकोडिंग, कॉज अँड इफेक्ट हे पण असतं. हे प्रश्न मेन्समध्ये जास्त विचारतं, प्रिलिम्समध्ये कधी येत नाही कुठल्याही एक्झाममध्ये, पण या प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला. कारण की कॉज अँड इफेक्ट, आता मी तुम्हाला विचारते, तुम्हाला कुठलं कॉज होतं आणि काय इफेक्ट होतं आता तुम्हाला कळतंय का? काय कॉज काय आहे तुमचं, रिझन काय आहे तुमचं, का शिकताय तुम्ही एक्झामसाठी, याचा इफेक्ट काय होईल, तुम्ही एक्झाम क्लिअर करता. तसं हे कॉज अँड इफेक्ट. तसंच एक्झाममध्ये भरपूर प्रश्न असं विचारता आपण की कॉज काय आहे, म्हणजे एक स्टेटमेंट दिली, जर आज पूर आला नाशिकला, त्याचा कॉज काय आहे आणि त्याचा इफेक्ट काय, ते स्टेटमेंटमध्ये देतील आणि आपल्याला विचारतील की कुठलं स्टेटमेंट त्याला हे करतं आहे, रिलेट करतं आहे. ओके. एक हां तसं कारण आणि हां तसं. ठीक आहे. अजून आपल्याकडे भरपूर प्रकार आहे. हे झालं काय अजून, हां येस, क्लॉक अँड कॅलेंडर. याच्यावर जे प्रश्न आहे ते SSC आणि रेल्वेमध्ये जास्त असतं, बँकिंगमध्ये नसतं. हे डिफरन्स आहे क्लॉक आणि कॅलेंडर्स. कोडिंग डिकोडिंग, स्टेटमेंट अझम्पशन्स, अजून काय होतं, पॅरलल नंतर हां सबसे इम्पॉर्टंट लाईक दिस, ब्लड रिलेशन. हे एक महत्त्वाचे टॉपिक आहे. या ब्लड रिलेशनवर तुम्हाला वेरियस पझल्स, सिंगल वन लाईनर तसं क्वेश्चन पण विचारता आपल्याला. ब्लड रिलेशन हे टॉपिक जे आहे सोपं असतं, पण ते हुम हेज असं डिफिकल्टी करून ॲड करतात तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम असतो. हां ABCD, हो तसं. एक आला आपला डिरेक्शन अँड डिस्टन्स. ठीक आहे. हे ते नॉन व्हर्बलचे प्रकार झाले. अजूनही याच्यात भरपूर, म्हणजे डीप डाऊन गेलं ना भरपूर असं येते. नोट करून टाका तुम्हाला, म्हणजे हे टॉपिक्स जे आहे आपल्याला क्लिअर पाहिजे. झालं हे पण. डिसिजन मेकिंग. आता हे जे आहे ऑर्डर अँड रँकिंग, हे पण एक महत्त्वपूर्ण आहे. आता ऑर्डर, तुमच्या ऑर्डर कुठल्या पोझिशनवर तुम्ही बसलाय, हां ऐकून येत, तुम्ही जोरात बोला ना, आम्ही दोघंच आहे, कोणी नाही ऐकत इकडे, मला ऐकून येते. व्हर्टिकल ऑर्डर विचारतं मी, ऑर्डर थर्डला कुठला पोझिशन आहे तुमच्या, थर्ड पोझिशन आहे. आणि थर्ड पोझिशनमध्ये कुठल्या जागेवर बसले तुम्ही, नाही जागेवर म्हणजे पोझिशन असं 1 2 3 काय, थर्ड रोमध्ये आहे तुम्ही. आणि कुठल्या पोझिशनवर बसले, फर्स्ट की थर्ड, 3 मुलं बसू शकते याच्यातवर, तुमच्या कुठला पोझिशन आहे,
तिसरी. जर मी म्हणू की तुम्ही पहिल्यावर बसलाय तर बेंच नाही विचारत मी. आता हे झालंय 1 2 3 थर्ड पोझिशनवर आहे तुमच्या. त्याच्यातलं तुम्ही एक बेंचमध्ये बसले, त्याच्यात कुठली पोझिशन आहे तुमची? नाही. आता बघा या बेंचवर किती मुलं बसू शकतात? 5. 3 पण बसू शकतात. तर आपण 3 इमॅजिन करतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताय 5 इमॅजिन केला मी. ओके, 1 2 3 4 5 असं करते. 1 2 3 4 5 हे आपली बेंच आहे. आता तुम्ही बसले इकडे. ओके, तुमची पोझिशनिंग काय आहे? रँक काय आहे तुमची? कुठून सेकंड आहे? लेफ्टनी सेकंड आहे. हां सांगा ना. हे आपली कुठली बाजू? हे लेफ्ट आपली. इथून आपण राईटला वळताय आणि इथून आपण लेफ्ट. असं आपलं राईट हँड कसं आहे? राईट लेफ्ट तसं. तर आपण म्हणतोय सेकंड फ्रॉम लेफ्ट आणि फोर्थ फ्रॉम राईट. ओके, तर हे पोझिशनिंग मॅटर. माझ्यासाठी आता तुम्ही फर्स्ट बसले आहे, त्याच्यासाठी तुम्ही थर्ड आहे. तर हे जे ऑर्डर आणि रँकिंगमध्ये विचारतं ना, हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला याच्यात कन्फ्युजन होते, लेफ्ट घेऊ की राईट घेऊ, कुठला लेफ्ट घेऊ राईट घेऊ. आपल्याला हे क्लिअर पाहिजे की कुठून लेफ्ट कुठून राईट. ओके, हे झालं डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्हाला 2-3 क्वेश्चन असं देतील. काही प्रश्न विचारलं, हे ट्रू आहे की फॉल्स आहे, हे फॉल्स आहे की ट्रू आहे. जर मी म्हणते की हे असं क्वेश्चन आहे, ते आपला ग्लोबल जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे काहीतरी झालं आहे आपले एन्व्हायरमेंटमध्ये झालं आहे, पॉल्युशन झालं आहे, त्याच्यातलं तुम्हाला सिलेक्ट करावं लागतील की हे कारण असेल की नाही असेल, याच्यात म्हणजे चुकीचं आहे की करेक्ट आहे, हे येतं. पण हे जे दोघे आहे, हे जे आहे हे मेन्समध्ये जास्त विचारतात. ज्याच्या मोठं क्वेश्चन्स असतं, मग मोठे तसं विचारतात. प्रिलियम्समध्ये हे कधी येत नाही. प्रिलियम्समध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे. किती मिनिट्स असतं? 60. तसं त्या हिशोबाने आपल्याला करावं लागतं. ओके, हे क्लिअर आहे पूर्ण. आता मी नॉन व्हर्बल दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे, याच्यात येतं फर्स्ट इमेजेस. मिरर, काहीतरी शेप्स असेल. मिरर म्हणजे कसे काय समजलं? मिररमध्ये कसे असतं काय? आपण मिररला फेस करता, आपण कसे दिसतं? त्याला समोर दिसतं. पण आपलं कशा, आता मी जसं तुम्हाला दिसते मिररमध्ये, मला रिफ्लेक्ट करणार आहे ते अपोजिट. तसं सेम जे मिररमध्ये असतं ना, आता हे रिफ्लेक्शन असं पण झालं. आणि वॉटर बघितलं आहे, वॉटरमध्ये हे मिररचे 2 आहे, मिरर आणि वॉटर ह्याच्यात प्रकार असतं. ते प्रश्नामध्ये विचारतील तुम्हाला विथ शोईंग डायग्राम. तुम्हाला डायग्राम दिले असतील, काय दिले असतील मिररमध्ये, मिरर इमेज काय दिले असतील, काय वॉटरचे इमेज दिले असतील, त्याच्यावर तुम्हाला काढायचं की हो कुठला आपल्या मिरर. जर ई आहे, माझ्याकडे एक एक्झाम्पल घेतले. आता मी इथे मिरर प्लेस केलं. मिररचे सिम्बॉल जे आहे ना, ते असं करतं एक्झाममध्ये. आता कशा येणार आहे? ई उलटा. एम कशा येणार आहे? काही डिफरन्स नाही आहे एमला. एला काही डिफरन्स आहे? काही डिफरन्स नाही आहे. मग एनला, एन कशा येणार आहे? उलटा केला तर कसे येईल? हां असं. हे मिरर इमेज. ओके, तर असं वेरियस शेप्सवर येतं. आता हे तर झालं मिरर आणि वॉटरचे इमेजेस दिले त्यांनी. काही काही शेप्स असतं, मी अशा दिले ते शेप्समध्ये. हे सर्कल आहे, याच्यात मी एक डॉट इकडे काढला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ठीक आहे, आणि मग काय असतं इथे मी एक असं काढलं. पुढच्या डायग्राममध्ये असं 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 असं. आता मी ते शिफ्ट केला. ठीक आहे, समजलं? आता पुढचं जे असेल ते कुठे होणार आहे? येस, समजलं? हे तर बेसिक प्रकार आहे. एक्झाममध्ये इतकं सोपं नाही विचारतं, त्याच्यामध्ये डिफिकल्ट अवघड स्टेप्स असतात, खूप शेप्स असतात. आणि एक नाही, म्हणजे त्याच्यातला सर्कल आहे, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, त्याच्यात पण भाग केलेला आहे भरपूर. आणि त्याच्यातमध्ये काहीतरी इथे ठेवलं आहे, इथे
इथे असं काहीतरी असतं ते शिफ्ट होतं, ते आपल्याला बघा एकदम नीट आणि बारीक. आणि रेल्वे आणि SSCमध्ये हे क्वेश्चन्स प्रॉमिनंट असतात, ते येतच. आणि आपल्याला वाटतं की क्वेश्चन खूप सोपं आहे. जर तुम्ही एक पण चुकी केली, तुम्ही घाईघाईनी म्हणजे हे करताय पुढच्या इथे तुम्ही मिस्टेक हे बघितला, गेलं तिकडे मार्क्स तुमचे नेगेटिव्हमध्ये जाणार डिरेक्टली. 1/3 किती असतं? नाही, सी 1/3 म्हणजे 3 डिवायडेड बाय 1. 3 डिवाइड होणार आहे 1चे? नाही ना. मग आपण इकडे 0, ठीक आहे. 3 0 0, परत 1 आला. पण 1 तर होणारच नाही, आपण डेसिमल घेतलं. काय येतील खाली? 10. आता डिवाइड करू शकतो का आपण? किती जा? 9 जा? किती जा? हां, 3 3 जा 9. परत काय आला? आपण डेसिमल घेतलंय, परत इकडे काय येणार आहे? परत इकडे काय येणार आहे? हे रिपिटेटिव्ह आहे, ते कधी थांबणार नाही. 0.3333. म्हणजे तुम्ही जर चुकी केली, तुमच्या एक क्वेश्चन तुम्ही करेक्ट केला म्हणजे तुमचे किती इथे सबट्रॅक्ट होतील. उरले किती तुमच्याकडे मार्क्स? जर तुम्ही 2 प्रश्न सोडवलं, दोघांपैकी एक करेक्ट आहे आणि एक रॉंग आहे, किती मार्क भेटणार तुम्हाला? 1 भेटणार आहे. नेगेटिव्ह आहे, विसरू नका. 2 प्रश्न सोडवले तुम्ही, एक करेक्ट एक रॉंग, काय भेटणार आहे? भेटतील ना, असं कसं नाही भेटणार आहे? 2 प्रश्न सोडवले तुम्ही आणि एक चुकी केली आहे, एक करेक्ट आहे, किती जातील? हे रॉंग केलं याचे मार्क्स तुम्हाला नाहीच भेटणार आहे. हे करेक्ट केलं आहे, हे तर तुम्हाला भेटणार होते, पण हे रॉंग केल्यावर तुम्हाला किती मार्क्स कमी पडतील? 23 नाही, 1 मायनस 0.33. आता किती भेटतील तुम्हाला? मॅथमॅटिक्सवर खूप वर्क करावं लागतील आपल्याला. हाफ पण नाही, हाफ किती असतं? 0.5. हे 0.5 पेक्षा कमी आहे. आता बघा, सबट्रॅक्शनचं रूल असतं. आता आम्ही बॉरो करणार आहे, 1कडे जास्तच आहे, बॉरो केला किती येईल? किती येईल? 6 7. इकडे म्हणजे तुम्ही 2 प्रश्न केले होते, जर दोघी तुमच्या करेक्ट झाल्या असतं तुम्हाला 2 भेटलं होतं, पण एक करेक्ट एक चुकी म्हणजे ते 2चे तुमचे किती झाले? खूप फरक पडतं, पॉईंट मार्काने खूप फरक पडतं. समजलं? ठीक आहे. हे तर आपल्या मॅथ्सचं झालं, मी मॅथ्सने इन्क्लूड करते. मला फक्त सांगते की जर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही चुकीचं केलं तर काय काय होऊ शकतं. ओके, एवढं समजलं. नॉन वर्बल क्लिअर करू ही मी? ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणजे हे बेसिक्स आपला रिझनिंगचं झालं आहे. तुम्हाला काही प्रश्न देऊ करता येईल? ठीक आहे. कोडिंग डिकोडिंग देते स्टार्टिंगमध्ये. त्यात आधी मी तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचा बेसिक सांगते. बेसिक कसे करतो आपण हे नोट करून घ्या. कधी पण सॉल्व करताना आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये अल्फाबेट्स असतात. एक नियम आहे, आपण तिकडे गेल्यावर अल्फाबेट्स कशा लिहायचं. ओके, ते माहिती आहे कशा? हां हां, आणि त्याच्या नंबर्स पण माहिती आहे आपल्याला. हे जे आहे ना, हे आपल्याला पाठ पाहिजे. जर आपल्याला पाठ नसेल ना तर आपल्याला डिफिकल्टी होईल. एक्झाममध्ये आपण लिहू शकता, कारण की काय असं हरकत नाही आहे, पण हे पाठ पाहिजे. तुम्ही नोट करून घ्या एकदा.
हे झालं ना असं नोट. आता मी 2-3 प्रश्न देणार आहे, तुम्ही ते सोडवा आणि मला करेक्ट आन्सर पाहिजे. मी ऑप्शन नाही देणार आहे, ऑप्शन तुम्ही मला द्या. ठीक आहे, चालेल ना? मी देते तुम्हाला प्रश्न, कारण की तुम्हाला बेसिक्स माहिती आहे हे कशा करता. ओके, स्मॉल क्वेश्चन. एक मिनटं हां, मी कारण की हे 7 वर्ड्स आहे, हे वर्ड्स कमी आहे, थोडंसं वर्ड्स इन्क्रीज करून देते. हे घ्या वर्ड. ठीक आहे. ऑप्शन नाही आहे, तुम्ही सॉल्व करा. आपण इकडे सॉल्व करू, मग चेक करू. ओके, माझ्याकडे आहे नाही. तुमचं झाल्यावर मला सांगा, मग आपण बघू की कसं सॉल्व केलं आहे.
झालं. काय आन्सर आहे तुमचं? GUJOSQZ. आता मी सांगू की चुकीचं आहे हे, ठीक आहे? तुम्ही काय म्हणजे कसल्या ॲनॉलॉजी लावलं याच्यातलं? ठीक आहे. आता हे डिस्टन्सवर नसतं, कारण की डिस्टन्स सारखं आहे. एफ आणि एसमध्ये डिस्टन्स बघितला, मग नंतर एस आणि आयमध्ये बघितलं, आय आणि ओ एनमध्ये बघितलं. ओके, आपण बघू एफ आणि एसमध्ये डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इकडे 13चा फरक आहे. एस आणि आयमध्ये 13चा फरक आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9. 10व्या नंबर पे. म्हणजे आपण हे जे केलं हे काय चुकीचं केलं आहे, ह्या रॉंग आहे. आता हे बघा, मी तुम्हाला खूप डिफिकल्ट वर्ड दिला, मी छोटं वर्ड देते आधी, हे तर समजवते, आधी लक्ष घ्या. आता जर 7 वर्ड्स दिसते आपल्याला, आपण हे बघितलं एफ आणि टी. फर्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, या दोघांमध्ये काय लिंक आहे का? जे वर्ड ज्याचं खाली दिले, म्हणजे आपण लिहिलं आहे फॅशन, कसं लिहिलं आहे? असं लिहिलं आहे, ठीक आहे? आपण फर्स्ट वर्ड टॅली करू. एफ आणि टी मध्ये काय रिलेशनशिप दिसते का? किती लांब आहे ते, किती डिस्टन्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, 14 आहे. एस आणि जी मध्ये सारखंच आहे का ते बघून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे इकडे किती आहे? 14 आहे, इकडे 11 आहे. मतलब हे पण आहे, आणि मध्ये किती आहे? 1चा डिफरन्स. म्हणजे हे नाही, काहीतरी चुकीचं आहे याच्यातला. आता आपण हे बघू. आपण हे काय करायचं, जेव्हा इव्हन आणि ऑड याच्यातमध्ये 2 प्रकार असतं कोडिंग डिकोडिंगमध्ये. एक असतं इव्हन, एक ऑड. इव्हन म्हणजे जर आपल्याला इव्हन वर्ड दिला, आता 6 वर्डचा, जसा मी आधी काय दिलं होतं तुम्हाला वर्ड, कोडिंग पण 5 होतं. 6 वर्डचा काय सांगू तुम्हाला, डेझर्ट दिलं, ठीक आहे? किती वर्ड झाले? 6. आता ह्या जे ॲप्लिकेबल करणार आहे मी, हे किती आहे? 3 इकडे झाले, 3 इकडे झाले, मधला एक राहिला. आता हे बघू, सरळ सरळ झाला नाही होत आहे. आपण एक क्रिसक्रॉस करून बघू शकतो. एफ आणि जी मध्ये काय रिलेशन दिसतं आहे? हां, एफला 1 ॲड केलं तर काय येतं? जी. ओके, ए आणि बी मध्ये काय रिलेशन दिसतं आहे? ओके, 1. एस आणि टी मध्ये काय रिलेशन दिसतं आहे? म्हणजे काय होतं आहे इकडे, असं क्रिसक्रॉसमध्ये एक 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 ॲड होतं आहे. सेम आता इकडे बघू, आय आणि एच मध्ये काय रिलेशन दिसतं आहे? +1 होतं आहे, -1 होतं आहे. इकडे काय होतं आहे? -1. एम एन आणि एममध्ये -1, ओ आणि एनमध्ये -1. हे झाला इकडे. इकडे काय होतं आहे? +1 +1 +1. ठीक आहे, इकडे काय, आणि मधलं काय एच आणि जे मध्ये काय डिफरन्स आहे? नाही, 2च्या डिफरन्सवर आहे, डायरेक्ट नाही आहे, 2च्या आहे, एच आणि जे. समजलं? इकडे आता सेम +1 +1 +1 +2 -1 -1. आता हिला अप्लाय करायचं आहे. जर आपण केलं आहे एसला +1 केलं, जे येतं का? कधी येणार आहे जे? नाही ना. काय येणार तुम्ही सांगू शकता? इथे पासून स्टार्ट करा, कुठे नाही, फर्स्ट वर्ड पासूनच स्टार्ट करायचं. झेड येणार फर्स्ट. हां, म्हणजे आपण काय करतो? +1 झेड. नेक्स्ट येस, करेक्ट, यू. नेक्स्ट मध्ये काय येणार आहे? हां, +2 म्हणजे काय येणार आहे? येस. आता इथे मायनस आहे, आता काय येणार आहे? मग मायनस आहे,
अच्छा, मायनस आहे. हां, लास्टला एच, इकडे +2. +2 मधला वाला होता. हे 3 डिफरन्स आहे, मायनस मायनस मायनस. काय येणार आहे तिकडे? हां, ओ. हां हां, आता बघा प्लस मायनस मी कासाठी हे ड्रॉ केलं आहे, आपल्यालाही हे नंबर पार्ट पाहिजे. जर कोणी म्हटलं, जर टी बघितलं तुम्हाला डोक्यात ये पाहिजे की हा 20 आहे. एस बघितलं 19 आहे. आर बघितलं 18 आहे. एम सांगितलं किती असतील? एम 13, एन ओ 15. आता हे जे वॉवल्स आहे याच्यात तुम्हाला वॉवल्स माहिती आहे. कधी कधी याच्यात काय प्रकार येतं, वॉवेलचा प्रकार येतात. अरे तो गेला ॲक्च्युली, कुठे गेला मला माहिती नाही. ठीक आहे, तो तुम्हाला सांगून देते परत. तसं कसं काय की जे क्वेश्चन्स आहे असं हे इम्पॉर्टंट आहे. आता मी काय सांगत होते की हां, जर तुम्हाला हे वर्ड्स दिले आहे अल्फाबेटिकली आपल्या किती वॉवल्स असतं हे इम्पॉर्टंट घटक आहे. वॉवल्स माहिती आहे काय? संख्या तर आहे, ठीक आहे. अल्फाबेट्स किती आहे? 26 अल्फाबेट्स. त्याच्यात किती वॉवल्स असतात? 26 वॉवल्स. वॉवल्स किती असतात नाही माहिती, ठीक आहे. आपण अभ्यास केले ए, ई, आय, ओ, यू, हे झाले वॉवल्स. किती आहे? आणि कॉन्सोनंट्स किती आहे आपल्याकडे? हां, तर किती आहे? किती? 21. येस. किती कॉन्सोनंट्स आहे आपल्याकडे? सर कधी कधी एक्झाममध्ये काय करतं ना, हे आपल्याला देत नाही की हे वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स आहे. ते प्रश्नामध्ये असं लिहिणार आहे की याच्यातले कितलेही कॉन्सोनंट्स आहे क्वेश्चनमध्ये ते काढून घ्या साईड आणि रँक सांगा त्याची, कुठला रँकवर आहे, पोझिशनवर. म्हणजे जर आपल्याला हे क्लिअर नाही आहे की याला वॉवल्स म्हणतं, याला कॉन्सोनंट म्हणतं, मग आपण क्वेश्चन कसं सोडवणार आहे? ओके, आपल्याला हे बेसिक क्लिअर पाहिजे की वॉवल्स काय असतं, कॉन्सोनंट्स काय असतं, किती असतं, आणि ते ABCD जे आहे ते पाठ करायचं. त्याच्या रूल्स पण आहे भरपूर. पण आपण काय करू शकतो, एक्झाममध्ये आपल्याकडे वेळ असतं, आपण हे ड्रॉ करून घ्यायचं. म्हणजे जर आपल्याला आन्सर शीट भेटते, ते कधी अलाव नाही करत. जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट जाते ना तेव्हा तुम्हाला करतं. जर तुमचं सेक्शन फर्स्ट इंग्लिश आहे, नंतर तुमचं रिझनिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे ना, तेव्हा तुम्हाला 2-3 मिनटाचा वेळ भेटतील ड्रॉ करून घ्यायचा स्टार्टिंगमध्ये. मग तेव्हा हे लिहून घ्यायचं की कारण की जे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न असतं कधी कधी येतच, म्हणजे मॅक्झिमम येतच. कधी असं असेल की नाही येणार आहे क्वेश्चनमध्ये, पण मॅक्झिमम टाइम्स क्वेश्चन्स आर देअर इन एक्झामिनेशन आणि तुम्हाला ते सॉल्व करावं पाहिजे. जर हे बेसिक्स नाही माहिती हे आणि ते, मग तुम्ही क्वेश्चन नाही सोडू शकता. आता मी तुम्हाला एक अजून वर्ड देते, तुम्ही त्याच्या ॲनॉलॉजी लावून दाखवा, ठीक आहे. परत ड्युरेशन, ठीक आहे. ड्युरेशनला आपण लिहिलं आहे कसं काय आहे तिची कोडिंग. ठीक आहे, मग फॉरकास्टला कसं लिहिणार आहे? काही डिफिकल्टी असेल विचारू शकता, असं काही नाही आहे. जर नाही जमत असेल
आधी प्रयत्न करून बघा. झालं. एक्झाममध्ये इतकी वेळ नसतं आपल्याकडे. आता नवीन आहे टॉपिक त्यामुळे मी देते, पण आपल्याला क्विक आणि फास्ट. तरी पण एक पण काढलं का तुम्ही? एक काय काय आहे त्याच्यातलं? असं आहे का? बघू आपण. ठीक आहे, तुम्ही जर म्हणताय. क्रॉस कसा आहे? डी आणि बी. डी आणि बी आहे, मग आर आणि बी आहे असं. ओके. डी आणि बी मध्ये किती डिफरन्स आहे? +2. डी मध्ये +2 केलं तर बी येतं, मायनस केलं तेव्हा. ओके, -2 आहे. आर मध्ये किती केलं की बी येतं? हां, तुम्ही क्रिस क्रॉस सांगितलं ना असं. मग 4. आर मध्ये 4 केलं. ओके. आणि यू आणि ई मध्ये? हां, म्हणजे हे नसेलच, काहीतरी चुकलं आपल्या इकडे. ओके, नाही. आता आपण अजून बायफर्केशन बघू शकतो. हे एक प्रकार झाला. आता आपण काय काम करू? आपण 2-2 बघू. 2 2 2 2. इवन आणि ऑड सांगितलं ना मी. इवन असला तर 2 2 2, ऑडमध्ये असतं तर 3 3 3 असा फरक करून घ्या. आता तुम्ही इथे 3 केला, मधला 2 आला, इथे 3 आला, ते पण येऊ शकतं एक्झाममध्ये, पण चान्सेस आर लेस. तसा क्वेश्चन विचारणार आहे. आता आपण 2 2 करून बघते. डी आणि ई किती? डी आणि ई मध्ये काय डिफरन्स आहे? डी नंतर ई, यू नंतर
आर नंतर, ए नंतर, टी नंतर, आय नंतर सेम, ओ नंतर पी, एम एन नंतर ओ. तर सेम इथे हे रूल फॉलो होणार आहे. आता तुम्ही करू शकता. काय येणार आता सांगा ओरली पटपट, बी क्विक. ओ नंतर एम एन ओ पी, ओ नंतर विचारते. ओच्या आधी नंतर आणि आधी पुढचं प्रिव्हियस आणि नेक्स्ट ते इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा डी ई यू व्ही म्हणजे नंतर जातं आपण. इथे काय येणार ओ नंतर, हां एफ नंतर जी, एक झाला. ई नंतर, हां आर नंतर येस, ए नंतर, सी नंतर, टी नंतर, टी टी नंतर पी क्यू आर एस टी यू. टीच्या पुढे काय येतं पी क्यू आर एस टी, मग एन एस नंतर. हां असं एक्झाममध्ये चुकी केलं. तुमच्याकडे समोर लिहिलेलं आहे तरी पण तुम्ही चुकताय. नंतर आणि पुढे म्हणजे एक्झाममध्ये नंतर पुढे नाही विचारणार तुम्हाला, फक्त हे देणार आहे. हे असं कोडिंग आहे, तुम्हाला डिकोड करा. जर तुम्ही डिकोड करताना असं काही पण चुकी केली तर प्रॉब्लेम होणार आहे. तुम्हाला पॅटर्न सांगून देते. जर 6 आहे लेटर्स 1 2 3 4 5 6, इकडे पण 1 2 3 4 5 6, किती व्हेरिएशन येऊ शकतं. आता हे 3 पण येऊ शकता, एकमेकाला फेसिंग आहे, एक झाला. क्रिस क्रॉस पर्यंत येऊ शकता, एक हे झाला. ठीक आहे. हे आता कशा हे 2-2चा पण येऊ शकता. 6 आहे ना, इव्हन आहे. 6 आणि इव्हन 1 2 1 2 1 2 1 2 असं हे पण होऊ शकतं क्रिस क्रॉसमध्ये. आता हे अजून काय वेगळं करू शकता. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, इतकं मोठं क्रिस क्रॉस पण येतं. समजलं. हे याला इकडे काही पण व्हेरिएशन ते आपल्याला फक्त ॲनालिसिस करायचं आहे. जर आपल्याला एक नाही दिसतंय, आपण नाही स्टार्ट केलं डी दिसतं हे दिसतंय पटापट नाही, क्विकली आपल्याला म्हणजे कशा आपल्याला माहिती पाहिजे. जर कधी येणार आहे तुम्हाला माहिती आहे की एफच्या नंतर जी येतं, ओच्या नंतर पी येतात, तरी तेव्हा तुम्हाला कळणार आहेत. म्हणजे हे जे ABCD अल्फाबेटिक केलं ना ते गोष्टी आपल्याला परत रिपीट करावं लागतील. जर नाही केलं तर आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे. मी तुम्हाला एक अजून वर्ड देते, तुम्ही ते प्रॅक्टिस करा. ते आता चुकीचं नाही पाहिजे मला. मी हे नेक्स्ट करते. इट्स ऑलरेडी द लास्ट पेज. हे वर्ड आहे तुमच्यासाठी. रूममेट. त्याला कसं लिहिलं आहे रूममेट. हमारे रूममेट. NP FUBN. Then scrap. आता मिस्टेक्स नको.
झालं? झालं का? हां, कोणतं? NPP हे ना? नाही, हे F आहे. स्टार्टिंग काय? केक. तुम्ही सॉल्व करून मला आन्सर सांगा, मी लिहिते. ओके, मग आपण सॉल्व करू करेक्ट आहे की नाही, कारण माझ्याकडे आन्सर्स नाही आहे. आपण सॉल्व करू. ठीक आहे, नाही झालं. इकडे बघा, आता सिम्पल आहे. आता आपल्याकडे किती इवन आहे की ऑड आहे? इवन आहे. ओके, म्हणजे काय असेल, 2-2 पण असू शकतं, हे पण असू शकतं, मध्ये मध्ये पण असू शकतं. पण बघितलं की आपल्याला कळायला पाहिजे. जसं दिसलं ना, ओ आणि पी, ओच्या नंतर काय येतं? पी. सेम सेम नाही, ओच्या नंतर काय आहे? पी. म्हणजे इथे दिसतंय. मग दुसरा पण बघून घेऊ आपण. जर ओच्या नंतर पी आहे, एच्या नंतर यू आहे का असं? पण एच्या नंतर बी आहे आणि टीच्या नंतर यू आहे, म्हणजे आपल्याला क्लिक पाहिजे की काहीतरी असं क्रिस क्रॉसमध्ये आहे इकडे. आता क्रिस क्रॉस आपण पूर्ण पण बघू शकता. आर नंतर एन, किती डिफरन्स आहे आर आणि एनमध्ये? 3चे डिफरन्स आहे. ई आणि एनमध्ये 3चे डिफरन्स आहे? नाही, म्हणजे असं तर होणार नाही आहे. आपण अर्धा अर्धा करू आता. आर आणि एस दिसते का काय कनेक्शन? हां, काय? +1. एम आणि एन? +1. ओ आणि पी? ओ आणि पी सेम. एम आणि एन? ई एन एफ? ए बी टी यू. तर मग स्क्रॅबलसाठी काही डिफिकल्टी होती? स्क्रॅबलचं काय येणार आहे आता? आता करू शकता का तुम्ही? एचं काय येणार आहे? बी. काय येणार आहे? एसचं काय येणार आहे? एसच येणार आहे. हां, टी. आरच्या?
गुड. एल. समजलं. सोपं असतं एक्झाममध्ये, पण आपल्याकडे इतका वेळ नाही का आपण खेळू शकता. आपल्याला हे पाठ पाहिजे. बघितलं की आपल्याला डोकं चालवायची, अच्छा हे आहे एनॉलॉजी. का आपण काय करता, आपण हे शोधत बसता, हे शोधत बसता. नाही करायचं. जर दिसतंय की डिफरन्स झाला कुठे फर्स्टमध्ये, चेंज करून घ्यायचा पटापट. आता मी एक छोटंसं देते तुम्हाला. हे करा. FEQ. हां F. FQI कशा काय +2 ओके. C+2 A+2 A+2 सॉरी T+V T+2V ओके. D+2 O+2 OQ ओके. G+2 ठीक आहे. समजला हे क्वेश्चन. हे सोपं होता. आता लॉयनचं असं लिहिलं आहे. I काय लॉजिक लावलं. L+N+2 ओके. I आणि H काय -1 ओके. दुसरा काय O आणि Q +2 -1 ठीक आहे. सेम G+2 I O -1 हे काय O-1 हे चुकलं. आता बघा G+2 आता L+ किती होता 2 किती आहे N I मायनस डायरेक्ट 1 काय H म्हणजे डायरेक्ट नंतर नेक्स्ट एकदम ओचे नेक्स्ट काय आहे पाठीमागे काय आहे इकडे काय यायला पाहिजे होतं N. समजला. हे चुकी कसं असतं. इझी आहे क्वेश्चन. तुम्हाला पॅटर्न पण कळला. पण हे जे मिस्टेक आहे तुम्ही बघितलं नाही आणि ते झाला. ए नंतर काय आहे 2 ॲड C ठीक आहे आणि टीच्या पुढे ओके ठीक आहे करेक्ट आहे. आता समजलं. आता हे मिस्टेक्स नाही. आता हे टॉपिक हे जे प्रकार आहे हे तर खूप इझी आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय एक्झाममध्ये डिफिकल्ट पण येऊ शकतं. आता आपण असं केलं आहे नंबर्स पण असतं यासाठी. आता मी तुम्हाला दुसरा पण प्रकार दाखवते. एवढं समजलं ना. एक क्वेश्चन देऊ तुम्हाला एक घरी तुम्ही सोडवणार आहे तसं ठीक आहे. मी हे करते
मी तुम्हाला एक क्वेश्चन देते, त्याचा आन्सर तुम्हाला पाहिजे. ओके. आता हे एक नवीन प्रकार आहे, करू शकता का तुम्ही? बघा मी जे दिले आहे ते वर्ड्स किती आहे? 4 4 4 आहे, आणि जे प्रश्न विचारले आहे तिला किती अल्फाबेट्स आहे? 5 आहे. ट्राय करू शकता तुम्ही. जर नाही समजलं उद्या या, कारण की हे नवीन प्रकार आहे. हे मी तुम्हाला म्हणजे काही डिफिकल्टी नाही आहे. तुम्हाला 2 दिले, याच्यातून तुम्हाला काढायचं आहे. खूप सोपं आहे, तुम्ही आता पण करू शकता जर पाहिजे तर. प्रयत्न करा. नाही समजलं मी समजवतो तुम्हाला तसं. अपोजिट आहे. ओके. नाही समजलं मी तुम्हाला सांगणार आहे, प्रयत्न तर करा. नाही समजलं, सांगू? समजलं? आता हे बघा, आता आपल्याला कशा दिलं आहे हे सिम्पल आहे. कधी कधी काय असतं, आपल्याला ॲनॉलॉजी नाही पाहिजे याच्यातलं. कधी कधी पाहिजे असतं, कधी कधी नाहीच पाहिजे असतं. हे जे वर्ड आहे NORTH, किती अल्फाबेट्स आहे? याच्यात 4 4 आहे. जर आपण एकदम असं बघितलं, दृष्टीने बघितलं, तुम्हाला हे जे वर्ड आहे याच्यात दिसतंय का? नॉर्थ वर्ड आहे, या दोघांमागे दिसतंय का? म्हणजे तुम्ही अल्फाबेट्स काढला तर दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? मग बघा, आपण काय करू शकतो याच्यातला, जर ॲनॉलॉजी लावली, काही शक्य नाही, काही बसत नसेल ॲनॉलॉजीमध्ये, कारण की S आणि H मध्ये खूप डिफरन्स आहे, T आणि G मध्ये खूप डिफरन्स आहे, A आणि Z खूप डिफरन्स आहे, म्हणजे काहीच नाही बसत. जर आपण S आणि T केलं, G आणि H केलं, T आणि Z केलं आणि A आणि G केलं, काही लॉजिक नाही बसत त्याच्यातलं. मग सिम्पल करून घ्यायचा. हे बघितलं म्हणजे तुम्हाला असं सांगते, हे बघ, स्टॅग जे मी बोलते हे बघ इकडे, HG
झेड टी. एस आणि टी किती डिफरन्स आहे? अपोजिट आहे. एस आणि एच हे बघितलं, हे बघितलं, हे बघितलं, काही पण ॲनॉलॉजी बसत नाही आहे याच्यात. डिफरन्स फार कमी जास्त आहे, काही सिक्वेन्समध्ये नाही आहे. पण आपण जर स्टॅग आणि हॉर्न HORN बघितलं, इथे काय लिहिलं आहे? SLIM. कुठलंही वर्ड डबल बार येते का याच्यात? डबल आहे का? नाही. पण नॉर्थ आपण लिहिलं इकडे NORTH. एन साठी काय यूज केलंय त्यांनी? एम लिहू शकता आपण. ओ साठी एल, आर साठी आय, टी साठी जी, एच साठी एस. समजलं? कधी कधी काय असतं ते कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला असं देतं की आपण याच्यात बसू, मग ह्याच्यावर लक्ष नाही जात. पण तेच म्हणते आपल्याला एकदम क्विक डिसिजन, म्हणजे रिझनिंग कशी असतं, एकदम क्विकली बघितलं की समजलं पाहिजे. अच्छा हां याच्यात येतं हे वर्ड. कधी कधी असं पण असू शकतं आपण असं काढलं. कधी कधी काय असतं, स्टॅग दिलं इकडे आणि इकडे दिलं आहे रिंग. ओके. आणि दोघांची जी कोडिंग आहे याच्यात काय एक सेम येते का? जी. मग ते विचारते त्याच्या आता एक वर्ड देणार आहे जी वर्ड. ठीक आहे. GOAT. समजलं? आता याच्यात पण जी आहे, ए आहे, टी आहे, पण ओ नाही आहे. मग ऑप्शनमध्ये कधी कधी असतं की जे हे वर्ड आहे ना याच्यासाठी काही दुसरं असतं. थांबा. GOAT कधी कधी ऑप्शनमध्ये असतं म्हणजे जसं याला दिलं आहे काहीतरी XYZ आपण लिहून देऊ UV W. ओके W. आता याला काय लिहिलं आहे ABCW. ठीक आहे. ऑप्शनमध्ये आला आपल्याला लिहायचं आहे. जीसाठी काय लिहिणार आहे आपण? नाही. जीसाठी काय लिहिणार आहे? हे W आहे. दोघी पण W. हां W. ओ साठी माहिती नाही आपल्याला, जाऊ द्या. ए साठी आणि टी साठी. मग ऑप्शनमध्ये असं 4-5 दिले असतील. WXUY, WCUY, WZUY आणि WBUY. झेड काढून देते मी तुम्हाला, एक क्लिअर करते असं. ठीक आहे. आता तुम्हाला करेक्ट ऑप्शन जर बघायचं आहे, ओ साठी काय लिहू शकता आपण इकडे? हे ऑप्शन्स आहे आपला 1 2 3 4. हां काय येऊ शकतं तुम्ही सांगा? ए कशा काय? ए कशासाठी आहे? आर साठी आहे. मग नाही. आता हे बघ मी का बरं हे लिहिलं आहे, कारण की हे जे वर्ड्स आहे ते कॉमन आहे. ओके. हां एक्झाममध्ये हे पण शफल करून देतं आपल्याला, कधी कधी असतं. पण XCAB आता हे कोड आहे कुठल्या कुठल्या वर्डसाठी. एक्स कुठल्यासाठी आहे? ए कुठल्यासाठी आहे? आर साठी आहे. सी कुठल्यासाठी आहे? एनला. आणि बी कुठल्यासाठी आहे? आयला. म्हणजे ओ साठी आपण हे वर्ड वापरू नाही शकत. आणि एक ऑप्शन असं असतं 5th, नन ऑफ द अबोव. मग आपला आन्सर काय असणार आहे? येस. हे कन्फ्युजनसाठी ते ॲड करता. आपण कायच विचार करता, अच्छा हे नाही यापैकी कुठलं असेल, हा बघितलं आणि केला. चुकतं आपण. एक्झाममध्ये आपल्याला इतकं अटेंटिव्ह व्हायचं, म्हणजे ते काय प्रश्न दिले ना तसं आपल्याला कळायला पाहिजे. समजलं? आता हे प्रश्न कधी पण येणार तुला एक्झाममध्ये, म्हणजे हे चेंज पण असलं, पण आपल्याला व्हेरियस ॲनॉलॉजी तू आज प्रॅक्टिस कर. घरी गेल्यानंतर भरपूर प्रॅक्टिस. आज हेच टॉपिक पकड,
जिथे प्रश्न तुला इंटरनेटवर भेटतंय, कुठे पण भेटते, काही पण सोर्सेस आहे, ते सॉल्व कर, तुला कळेल. जर कुठलाही डिफिकल्टी असेल ते मला सांग. आता ही मी क्वेश्चन्स दिले, मला उत्तर पाहिजे उद्या. ओके. सिम्पल असतं, फक्त आपल्याला का थोडंसं अटेंटिव्ह राहायला पाहिजे. ABCD पाहिजे, काय कोडिंग दिले, काय नाही दिले. जर प्रॅक्टिस, जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तितकं तुम्हाला येणार आहे. प्रॅक्टिस नसली तर येत नाही. तसं प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट की फॉर सक्सेस. आणि एक्झाममध्ये तोच क्रॅक करू शकता ज्याची स्पीड आहे, ज्याची प्रॅक्टिस आहे. जर आपली स्पीड आणि प्रॅक्टिस नाही, आता कशा वाटत असेल, आता स्टार्टिंग आहे ना, तुला वाटत किती अवघड आहे, किती डोक्याला त्रास आहे बाबा, हे काय प्रश्न आहे. पण एकदा तुला आला ना एक्झाममध्ये, फर्स्ट क्वेश्चन तू हेच अटेम्प्ट करणार आहे की आता मला माहिती आहे, किती एकदम क्विक आहे, कारण की टाईम लेस कन्झ्युम करतात. हां, दुसरे क्वेश्चन जे आहे ते भरपूर क्वेश्चन हे टाईम कन्झ्युम करतात. आता जर छोटे छोटे आहे, मोठे क्वेश्चन असले तर किती वेळ लागतं त्याला. होमवर्क आहे ते घरी सॉल्व कर, घरी काहीतरी पाहिजे ना, आता नको. ठीक आहे. आता काही डाऊट्स आहे तुला, काही आहे तर मला विचारून घ्या याच्यातले. म्हणजे कुठलाही टॉपिक नाही समजलं, कुठलाही प्रकार नाही समजलं, एकदम विचारून घे. कारण की हे टॉपिक एकदा संपलं ना परत आपण जाणार नाही त्याला. मग हे आपल्याला क्लिअर पाहिजे. काही नाही समजलं, काही प्रकार नाही समजलं, कसं काय करायचं आहे नाही समजलं, आत्ताच विचारून घ्या. समजलं ना. कुठलाही क्वेश्चन आला चुकी नाही करणार आहे ना. जर चुकी झाली म्हणजे नाही समजलं, काही डिफिकल्टी आहे याच्यात. कुठलाही सम आला म्हणजे तुम्ही बघा पॅटर्न्स कसं असतं, क्रिस क्रॉस, पॅरलल, असं अल्टरनेट, मधून ब्रेक करून, 2-2च्या पण असतं, 3-3च्या असतं, आपल्या ऑड आहे, इवन आहे, कसे काही हे करून घ्या. हे पॅटर्न मी आज संपवते. आता नेक्स्ट पॅटर्न जे असतील कोडिंग डिकोडिंगमध्ये, ते भरपूर, ते संपलं नाही. हे कोडिंग डिकोडिंग चॅप्टर एक वन ऑफ द पार्ट याचं होतं, जे एकदम सोपं आणि इझ. बँकिंग, रेल्वेमध्ये कधी कधी हे क्वेश्चन येतं, म्हणजे SSC आणि रेल्वेमध्ये येते, थोडंसं डिफरंट असतं ते. आता वेळ संपला आहे, आज आपल्या 12:30 झालं आहे तसं. मग मी तुम्हाला उद्या या, उद्या हे सांगते. ते प्रश्न पण सोडवा करेक्ट विदाऊट एनी मिस्टेक. वेळ घ्यायचा, वेळ घ्या, पण इंटरनेटचा उपयोग नाही करायचा आहे, आन्सरसाठी व्हेरीफाय नाही करायचं आहे स्वतःहून. कारण की मित्राला विचारलं, कोणाला विचारलं, ते आपल्याला चुकीचं, म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये कोणी मदत नाही करणार आहे, स्वतःला स्वतःचं करायचं आहे. ओके. मग हे करून ज्याही काही डिफिकल्टीज होते, म्हणजे हे प्रश्न केल्यानंतर काही डिफिकल्टी झालं आहे तरी पण विचारा, कारण की हे बेस क्लिअर झालं ना पुढे एकदम सोपं होईल. स्टार्टिंगमध्ये डिफिकल्टी होते, कारण की 1-2दा करते तसं. मग तुम्हाला जर आमचं जसं डेव्हलप झाला, म्हणजे हे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये क्वेश्चन्स पण भेटतील तुम्हाला, मॉक पण भेटेल, ते नंतर करू. पण हळूहळू हे जे बेसिक्स आहे हे स्टार्ट करा. ठीक आहे, चालेल.